नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूमी अभिलेख 2025 परीक्षेची तुम्ही तयारी करताय तर तुम्हाला परीक्षेचं स्वरूप माहिती असणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी 4 मुख्य सेक्शन असणार आहेत, 4 भाग असणार आहेत। जसे की मराठीचे 25 प्रश्न तुम्हाला 50 मार्कांसाठी विचारले जातील। इंग्लिशचे 25 प्रश्न ते सुद्धा 50 मार्कांसाठी विचारले जातील। ॲप्टिट्यूड रिझनिंग म्हणजेच अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे एकत्र 25 प्रश्न 50 मार्कांसाठी। सामान्य ज्ञान ज्याला जीएक्स जीके म्हणतो आपण, त्याचे सुद्धा 25 प्रश्न 50 मार्कांसाठी। तर थोडक्यात काय 100 प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क म्हणजे 200 मार्काचा हा पेपर असणार आहे। सर ड्युरेशन बद्दल सांगा, तर ड्युरेशन आहे 2 तास म्हणजे 120 मिनिट। आता याच्या अगोदर जेव्हा भूमी अभिलेखचा पेपर झाला तेव्हा सुद्धा सेम पॅटर्न होता, 120 मिनिटं होते आणि आता सुद्धा 120 मिनिटं आहेत आणि 100 प्रश्न आहे। मात्र थोडंसं मॉडिफिकेशन त्यांनी केलंय की प्रत्येक सेक्शनला आता सेपरेट टाइम अलॉट केलाय। म्हणजे काय, तर मराठीचे 25 प्रश्न तुम्हाला 30 मिनिटात सोडवायचे, इंग्लिशचे 25 प्रश्न तुम्हाला 30 मिनिटांमध्ये सोडवायचे, ॲप्टी रिझनिंगचे 25 30 मिनिटात आणि सामान्य ज्ञानचे प्रश्न तुम्हाला 30 मिनिटात सोडवायचे। सो प्रत्येक सेक्शनला या ठिकाणी 30 मिनिटाचं ड्युरेशन आहे। निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेला नाहीये। आता लँग्वेजचा जर विचार केला तर मराठीचे प्रश्न हे मराठीमध्येच असणार, इंग्लिशचे प्रश्न हे इंग्लिशमध्येच असणार, सामान्य ज्ञान जीएजीकेचे प्रश्न हे मराठीमध्ये असणार आहेत आणि मित्रांनो ॲप्टिट्यूड रिझनिंगचे प्रश्न हे दोघे लँग्वेजमध्ये असतील। तुम्ही कोणत्याही प्रश्नाला मराठी टू इंग्लिश आणि इंग्लिश टू मराठी या ठिकाणी करू शकतात। पेपर अतिशय सोपा असतो, मॅक्झिमम या ठिकाणी 12वी दर्जाचे प्रश्न असतात, तर त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने तयारी करा। एक चांगली संधी तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक विभागामार्फत भूमी अभिलेखने दिलेली आहे, तर अपकमिंग एक्झाम मध्ये जास्तीत जास्त स्कोर करा। आणि हा नॉन टेक्निकलचा अभ्यास जर तुम्ही एकदा व्यवस्थित केला तर ज्या सरळ सेवेच्या रिक्रुटमेंट आता येणाऱ्या काळामध्ये येतील त्यामध्ये सुद्धा तुम्ही खूप चांगला स्कोर करू शकता। सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये। परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू।